आज आपण बघणार आहोत इनफ टूचा वापर. या ठिकाणी सो दॅटची वाक्य आहेत आणि सो दॅटच्या ऐवजी आपण इनफ टूचा वापर कसा केला पाहिजे, सो दॅटच्या ऐवजी आपण इनफ टूचा वापर कसा केला पाहिजे हे आज आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी मी सो दॅटची वाक्य लिहून दिलेली आहे आणि सो दॅट रिमूव्ह करून त्याच्या जागी इनफ टूचा वापर करणार आहे. या ठिकाणी आमची परिधी आहे. परिधी प्लीज कम. आणि परिधी तुम्हाला दाखवणार आहेत. या ठिकाणी मराठी वाक्य म्हणजे मराठी अर्थही सांगणार आहे, ती मराठी अर्थासहित ती वाक्य इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सो लेट स्टार्ट. परी, ओके, फर्स्ट यू हॅव टू टेल. कम हियर. You have to tell Marathi meaning and then after solve. Okay, read properly and then after you have to solve. All the best. Okay. She is so clever that she can pass the exam. ती खूप हुशार आहे, त्यामुळे ती परीक्षा पास होऊ शकते. She is सो हे आपल्याला कट करायचं आहे. क्लेवर डॅट आपल्याला कट करायचं आहे आणि तिकडे इनफ टू घालायचं आहे. टू शी आणि कॅन पण आपल्याला कट करायचं आहे. पास दी एक्झाम. You have to solve middle. See, handwriting is your handwriting right up. This right middle and big handwriting. Next second. He was so rich that he could purchase a car. तो खूप श्रीमंत होता, त्यामुळे तो कार घेऊ शकला. He was सो हे आपल्याला कट करायचं आहे. रिच डॅट आपल्याला कट करायचं आहे. ही आणि कोड आपल्याला कट करायचं आहे. परचेस thought she is so beautiful that she can win a beauty contest. ती खूप सुंदर आहे, त्यामुळे ती ब्युटी कॉन्टेस्ट जिंकू शकते. शी इज सो आपल्याला कट करायचं आहे. ब्युटी फुल डॅट आपल्याला कट करायचं आहे. त्याच्या टू शी कॅन कट करायचं आहे. बिन ब्युटी कॉन्टेस्ट. ओके, व्हेरी गुड परी. येस, बघा आता या ठिकाणी परीने खूप छान प्रकारे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे इनफ टू. आणि परीचं सगळं ग्रामर क्लिअर झालेलं आहे. म्हणजे परीला कोणतंही वाक्य विचारलं तुम्ही, क्वेश्चन टॅग, इनफ टू किंवा इफ अनलेस, सो दॅट, नॉट ओनली पडेल, सो नो सुनर दॅन, तरी परी योग्य पद्धतीने अगदी करेक्टपणे सांगू शकते. त्यामुळे आय एम हॅपी विथ यू अँड आय एम हॅपी फॉर यू. सो येस, वेल डन, वेल डन. यू हॅव डन गुड. येस.